तुला काय सांगितलंय? ही पोरगी जर या घरात राहणार असेल तर ती या घरची सून म्हणून राहील, पैलवान म्हणून नाही. मला या घरात कुस्ती नकोय. आई अगं पण धनंजय, लेकाशी कॉन्ट्रॅक्ट केलंय त्याचे पेपर्स असतील ना, ते घेऊन ये. तिला जाऊन भेटूया, काहीतरी तोडगा काढूया याच्यावर. विरू, तू गाडी काढ जा. ही बॅग कोणाची आहे? ही बॅग तर माझी आहे. शिरळकर, काय बी झालं तरी ही जमीन अकादमीसाठी वेस्टेज जाता कामा नये. तू काळजीच करू नको. ती जमीन मी आता सोडतच नसतोय. लेखाला बी अकॅडमीपेक्षा मॉलचं महत्व पटलंय. इकडं आपला मॉलच होणार. येस. तू पाठवलेली नोटीस मिळाली आम्हाला. माझी एकच विनंती आहे, या प्रॉब्लेमवर तोडगा काढायला जरासा वेळ हवाय आम्हाला. आणखी किती वेळ देऊ? तुमच्या घरगुती भांडणांमुळे आधीच खूप वेळ वाया गेलाय. आतापर्यंत अकॅडमीचं बांधकाम खूप पुढे जायला हवं होतं. माझं काम बरोबर टाइमलाईन नुसारच चाललेलं, पण या वीरवर केस झाली. मार्केटमध्ये माझी पण बदनामी झाली. ती केस खोटी होती आणि मी निर्दोष आहे हे सिद्ध केलंय प्राजक्तानं भैया. पण बदनामी तर झालीच ना. मी 1000 वेळा सावध करूनही तुम्ही कुठलेही पैलवान उचलून आणलेत आणि ते माधुरी प्रकरण ओढावून घेतलंय. या सगळ्या गोंधळामुळे मला आता स्पॉन्सर्स मिळणं अवघड झालंय. नाही, आता मी आणखी रिस्क नाही घेऊ शकत. मला 24 तासाच्या आत सगळी इन्व्हेस्टमेंट परत हवी. नाहीतर मी कायदेशीर कारवाई करेन. 24 तासात? अगं, एवढ्या कमी वेळात एवढी मोठी रक्कम आम्ही कशी उभी करणार लेखा? तो माझा प्रश्न नाही आई. बिझनेस साठी जी दूरदृष्टी लागते ना, ती तुमच्या एकाही मुलाकडे नाहीये. त्यामुळे आता मला माझा 1 मिनिटही वाया नाही घालवायचं. लेखा, अगं तुझ्यासाठी फक्त एक बिझनेस डील असेल ही, पण आमच्यासाठी आमच्या मामांजींचं सपान आहे, आमच्या घराण्याचा वारसा आहे. मान्य, आमच्या भोळेपणाचा गैरफायदा घेऊन काही जणांनी आमचा विश्वासघात केला. त्या चुकीची शिक्षा म्हणून नसती बदनामी भोगली आम्ही, पण आम्ही आमचा खरेपणा सिद्ध करून दावला. लेखा, मी तुझ्या मोर हात जोडून मागणं मागते, आम्हाला एकच संधी दे. ह्या वेळेला आम्ही तुला निराश करणार नाही. प्राजक्ता, कुठल्याही गॅरंटी शिवाय आता तुम्हाला संधी देणं मला परवडणार नाहीये. पण तुम्ही सगळे इतकं म्हणताय तर एक उपाय अवलंबू शकतो आपण. कोणता? तुमच्याकडचं एखादा ऍसेट माझ्याकडे गहाण ठेवा. जसं की तुमची फॅक्टरी. तिच्या मालकीची कागदपत्र तुम्ही माझ्या ताब्यात द्या. जोपर्यंत तुम्ही कर्ज फेडत नाही तोपर्यंत ते माझ्या ताब्यात असतील. एकदा का ते कर्ज तुम्ही फेडलं तर ती कागदपत्र मी तुम्हाला परत देऊन टाकेन. जर का ही डील तुम्हाला मान्य असेल तर तुम्हाला हवा तेवढा वेळ द्यायला मी तयार आहे. लेखा डायरेक्ट फॅक्टरीचे पेपर कसं काय मागू शकते? मला तर कळणच झालंय. मी नाही, ते माझ्या नावावर काही स्टॉक्स आहेत ना, त्याचे डॉक्युमेंट्स दे बरं जरा. एवढे आईला देतो म्हणजे आपल्याकडनं मदत होईल तेव्हा. हो, देऊन टाका, समजा देऊन टाका त्यांना. मग आपल्या लेकरानं काय आपल्यासोबत हातात कटोरा घेऊन भिका मागत हिंडायचंय का? काय बोलायलीस मी नाही. नाहीतर काय,
या घरात राहिलो ना तर तीच गत होणार आहे आपली, ते काय नाही. आणि आई बी म्हणाल्यात मी जो निर्णय घेईन तो त्या मान्य करतील. आणि ती वेळ आलीच आहे आता. कुठला निर्णय? आपण माझ्या माहेरला जाऊन राहूयात. हा? पप्पांशी बोलणं झालंय माझं. त्या आनंदानं आपल्याला सांभाळायला तयार आहेत. तू काय खुळी आहेस काय जरा मिने? तसं समजा हवं तर. पण माझा निर्णय झालाय आणि तो तुम्हाला बी मान्य करावा लागेल. नाही. आपल्या होणाऱ्या बाळाची शपथ आहे तुम्हाला. मिने, माझं तर डोसकच काम करायला झाले, काय करायचं ते. माझी बी तीच गत झाली वस्तात. अहो आता कुठं सामनं बी नाही, नाहीतर ते सामने जिंकून काय बी करून पैसे उभे केले असते. पैलवान जगात अशी कोणती स्पर्धा आहे जी एवढे पैसे देईल की आपण एका रात्रीत लेखाचं कर्ज फेडू शकू? बट अकादमीचा सब्जेक्ट आलाच कुठनं? आपण तर मॉलचं प्रपोजल दिलं होतं ना तिला. वय की, पण ती बया कर्ज फेडीवर चाडून बसलीये. कसं फेडणार आपण एवढं कर्ज? तुम्ही कशाला टेन्शन घ्यायले शिराळकर? अकादमीचं स्वप्न वीरू भाऊजीं प्राजक्ताचं होतं ना, बघते त्यांचं ते. त्यांना झेपणार का एवढं? आणि उद्या जर फॅक्टरी गहाण टाकायची वेळ आली तर अख्ख्या घराचा भार माझ्या एकट्यावर येणार आहे. हे कळतंय का तुला? परवडणार का आपल्याला ते? याचा एकदाचा सोक्षमोक्ष लावूनच टाकला पाहिजे. बोला मिस्टर शिराळकर. आपलं मॉलचं डील ठरलेलं ना, तुम्ही नवीन टुमणं कुठनं काढलंय? टुमणं नाहीये, सापळा आहे सापळा. आता मॉल उभा करायचा असेल तर ती जमीन तुमच्या भावाच्या तावडीतनं सोडवायला हवी की नाही? तीच सोडवण्यासाठी हा सापळा रचलाय. म्हणजे मला समजलं नाही. समजेल, लवकरच समजेल मिस्टर शिराळकर. तुमच्या वीरू प्राजक्ताला चारही बाजूने घेराव घातलाय. आता त्यांना माझ्या तालावर नाचावं लागेल. मग काय करायचं ठरवलंय तुम्ही? आई, आम्ही काय ठरवणार? तसं तुझ्या संमतीशिवाय या घरात काही होतंय का? अरे मी संमती द्यायला माझ्या समोर 2-3 पर्याय तरी ठेवा. का तेही जमत नाहीये तुम्हाला? आणखी किती दिवस आईचा पदर धरून चालणार आहात तुम्ही? दुसरा काय पर्याय आहे ते मला ठाऊक नाही, पण आईंनी जीवाचं रान करून उभारलेली फॅक्टरी आपण घाण टाकायची नाही, हे मात्र खरं. कधी नव्हतं मी हिच्या मताशी सहमत आहे, पण मग दुसरा पर्याय एकच उरतोय. अकॅडमीची जमीन निकालात काढायची. काय? मामांजींनी ती जमीन अकॅडमीसाठी दिली, तीच कशी दावावर लावायची आपण? सवालच नाही. त्या जमिनीचा विषय बी काढायचा नाही. व्हॉट टॉकिंग यू कपल? आत्ताच प्राजक्ता म्हणली ना की आईंची फॅक्टरी घाण टाकायची नाही. मग दुसरा व्हॉट ऑप्शन आहे अकादमीच्या जमिनीशिवाय? अहो पण जाऊ बाई. ए बाई, जरा गप्प पड. आधीच काही न विचार करता बडबडायचं आणि नंतर कोलांटी उडी मारायची. तुमचं हेच वागणं नडतंय आम्हाला सगळ्यांना. नाहीतर व्हॉट? इथं डोसक्यावर तलवारीचं हँगिंग गार्डन आहे. कर्ज नाही फेडलं की नाही तर फ्रॉडची केस लागल. अख्ख्या घराण्याचा बदनामीचा ऍडवाइस होईल. पण त्याचं हिला काही नाही, हिला नुसतं अकादमीचं पडलंय. अकॅडमी हे मामांजींचं सपान आणि फॅक्टरी आईंच्या कर्तृत्वाची निशाणी. या दोन्हीला बी धक्का लागू द्यायचा नाही आपल्याला. व्हेरी गुड. मग आता लेखाचं एवढं मोठं कर्ज कसं फेडायचं हे तूच टेलिंग कर बाई. म्हणजे तुमच्याकडे आता कुणाकडेच माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. मग आता जे मी सांगीन ना ते तुम्ही सगळ्यांनी मुकाट्यानं ऐकायचं. फॅक्टरीचे कागदपत्र लेखाकडे गहाण ठेवायला मी तयार आहे. नाही आई, फॅक्टरी तू स्वतःच्या मेहनतीवर उभी केली, ती गहाण नाही टाकायची. मग अकॅडमीची जमीन गहाण टाकायची का? ते चालेल तुला? ती जमीन तुमच्या बाबांची शेवटची आठवण आहे.
ती गहाण टाकली तर स्वस्त झोप नाही लागायची मला. ही फॅक्टरी मी माझ्या कष्टानं उभी केली, तशीच मी ती कर्जातनं सोडूनही आणि. पण मी म्हणतो ही वेळ आलीच कशी? एवढा समजा आलेला पैसा भैयानं घालवला कुठं? त्याला हिशोब कोण विचारणार? हे कर्ज खरं तर भैयानंच फेडलं पाहिजे. वार वा, म्हणजे अकॅडमीचं सपान तुमचं आणि कर्ज कोणी फेडायचं? मी. आला मोठा शहाणा. काय रे, तुला काही कळतं का? भैया समजे कर्जाचे पैसे स्वतःकडे घेतले होतेस तू. हे बघ, अरे बास बास झालं. कशाला भांडताय आपापसात? मला आता या घरात परत वाद नकोय. मी निर्णय घेतलाय तो तुम्ही सगळ्यांनी पाळायचा. धनंजय, फॅक्टरीचे कागदपत्र लेखाला नेऊन दे. आई, मी घेऊन जातो कागदपत्र. काही गरज नाही. तू तापट डोक्याने जाशील आणि आणखीन गोळ वाढवून ठेवशील. विरू, धनंजयला जाऊ दे. ही फॅक्टरीची कागदपत्र. अरे वा, आणलेत. पण मला तर वाटलेलं यावरून घरात महायुद्ध पेटेल. पेटलंच होतं, पण अकॅडमीवर आज येते हे दिसतच बाजीच पलटली. यांच्या डोक्यातनं अजून पण त्या अकॅडमीचं भूत गेलेलंच नाही. म्हणून सांगतो लेखा मॅडम, चटदिशी ती जमीन आपल्या ताब्यात घेऊ आणि तिकडे मॉल बांधून टाकू, म्हणजे आपलं प्रॉफिट सुरू होऊन जाईल. मॉल तर बांधायचंच आहे मिस्टर शिराळकर, पण त्याआधी तुम्ही हा विचार करा की हे पेपर सोडवण्यासाठी तुम्ही माझं कर्ज कसं फेडणार? याचं फक्त व्याज म्हणून तुम्हाला मला महिन्याला 5 लाख रुपये द्यायचे. महिन्याला 5 लाख. ते बघा आधी. मॉल काय होणारच आहे. आई, अहो तुम्ही आपल्या घरासाठी एवढा त्याग करायला आणि तरी मी प्राजक्ता त्या अकादमीचंच टुमणं धरून बसलेली. हे म्हणजे नो ऍडवाइस ऑफ शहाणपणा. आणि आपले विरू भाऊजी बी तिच्याच पुढे नंदी बैलावानी मान डोलवायले. आणि हे समजा असंच चालू राहिलं की नाही तर आपल्या फॅक्टरीच्या बॅकफुटवर बघता बघता आपलं घर बी आपल्या हातातनं निसटून जाईल. असं कसं जाऊ देईन मी? ती प्राजक्ता या घरात आली असली ना तर तिला मापात ठेवून हे घर कसं चालवायचं हे मला चांगलंच ठाऊक. तू मला सांगायची गरज. घरात सगळ्यांना सांग, संध्याकाळी मला सगळ्यांशी एकत्र काहीतरी महत्वाचं बोलायचंय. मग मी सांगते इथनं पुढं काय आणि कसं करायचं ते. येस. काय म्हणाली लेखा? ती म्हटली व्याज म्हणून दर महिना 5 लाख रुपये द्यायला लागतील. व्हॉट? 5 लाख एवढी मंथली? ह्या इकडे बाकीच्या घरातली लोक घरातला पैसा वाढवतात आणि आपल्याकडे कुस्तीच्या नादापायी अख्ख्या घराण्याला 5 लाखाचा खड्डा पडला एव्हरी मंथ. बाद झालं ग कांचन. सारखं सारखं तेच तेच बडबडून काय साध्य होणार आहे? आता जी काही परिस्थिती आली आहे त्याला सामोरं जाण्याशिवाय पर्याय आहे का आपल्याकडे काही दुसरा? तिचं कर्ज आपण महिन्याला फेडू, पण हे जर साध्य करायचं असेल तर सगळा कारभार एक हाती असायला हवा. तेव्हा मी सांगते तसंच सगळ्यांनी वागायचं. मी सांगते तेच करायचं. समजतंय ना विरू? होय. आता तू जे सांगशील आम्ही तेच करू. ठीक आहे. तू, जगदीश आणि धनंजय उद्यापासून माझ्यासोबत फॅक्टरीवर यायचं. तिकडचं काम सांभाळायचं. कांचन आणि प्राजक्ता घर सांभाळेल. आणि हा, मीनाक्षीची पण काळजी घ्यायची. समजतंय ना सगळ्यांना मी काय म्हणते ते?
नाही आई. मला तुमचा हा निर्णय मान्य नाही. मुळात मला या घरातच राहायचं नाही. ने हे सगळं बोलायची ही योग्य वेळ नाहीये. मग कवा बोलू? मी तिरडीवर आडवी पडल्यावर? मीनाक्षी, अगं हे काय अभद्र बोलतीयस? घरात इतकं सगळं अभद्र चालू आहे, त्यात माझं नुसतं बोलणं का खूप आलंय? रोज उठून आता घरात आणखी काय नवीन होणार ही चिंता मला नाही भोगायची. तेव्हा माझं ठरलंय, डिलिव्हरीसाठी मी माहेरला जाऊन राहणार आहे आणि यांना बी सोबत घेऊन जाणार आहे. अहो मीनुताई, मी काय करायचं आणि काय नाही ह्याच्यात तू नाक खुपसायची अजिबात गरज नाहीये, सांगून ठेवते. आई, या प्राजक्ताला 1000दा बजावून बी ही फक्त कुस्ती कुस्तीच करत फिरती. आता बी तेच करणार नाही कशावरून? आणि यांनी करून ठेवलेलं कर्ज फेडायला माझ्या नवऱ्यानं का म्हणून राबायचं? बाळणपणामध्ये बायकोचा आधार व्हायचा असतं नवऱ्यानं, पण या कुस्तीपायी माझा नवरा नको तिथे भरकटला. आणि पुन्हा मी तसलं काही खपून घ्यायची नाही. मीनाक्षी, हे बघा आई, माझा निर्णय झालाय आणि तुम्ही बी तो मान्य करायचं मला कबूल केलंय. तेव्हा आता या विषयावर मला आणखी काहीच बोलायचं नाही. प्रेग्नेंट वुमन आहे, प्रेग्नन्सीमुळे अशी चिडचिड होते. यू डोंट वरी, मी बोलते मिनीशी, मी समजावते तिला. मिने अँग्री होऊन खुलसटपणा करू नगस. मला ना कुणाचं काहीच ऐकून घ्यायचं नाही आता. तू फक्त माझं ऐक. तू आता जगू भाऊजींना तुझ्या सोबत घेऊन आउट हाऊस जाशील. थोरले शिराळकर कर्ज बी फेडतील. मग ते पैलवान कपल कुस्ती खेळायला मोकळं. ते त्यांची कुस्ती एन्जॉय करतील. पण मग मात्र जर तू इकडे रिटर्न तिकीट आलीस तर तुला या घरात काय बी हक्क राहणार नाही. आणि प्राजक्ताला तर हेच वॉन्टेड आहे, नाही का? मी तू थॉट प्रोसेस कर. प्राजक्तानं कवा बी तुला फॅक्टरीच्या वर्कलोड मध्ये एंट्री दिली? नो. आणि वरनं तू काय म्हणायलीस? तर जग्गू भाऊजीनं घेऊन आउट हाऊस जायचं. वा, म्हणजे मग त्या पलवान बाईचं अजूनच पावल. इकडं कुस्ती एन्जॉय करल. पण जर का उद्या तू रिटर्न तिकीट यायचं म्हणलंस तर ती पैलवान डायरेक्ट म्हणल, व्हॉट डुईंग हिअर? तुम्ही तर इकडे नव्हतातच. ऑल कर्ज आम्ही फेडलंय. मग व्हॉट डुईंग हिअर नाऊ? गो आउट हाऊस. नो एंट्री इन दिस इन हाऊस. मग काय करशील ग मी? नाही म्हणजे कसं सांभाळणार आहेस या बेबीला? जगू भाऊजींच्या फोन बिझनेसवर की तुझ्या पप्पांच्या जीवावर? मी नाही इकडं, अगं मी तरी आहे तुझ्या गेट टुगेदर. आपण दोघी मिळून तिला मापात ठेवू. पण जर का तू इकडनं गेलीस तर तुझा ऍडवाइस तू बघायचा. नाही, मी नाही जाणार कुठं. हे घर माझं बी आहे, मी इकडंच थांबणार. व्हेरी गुड मिने. महिन्याचे 5 लाख रुपये, ते बी फक्त एकट्या लेखाला द्यायचे. घर खर्चाचे पैसे वेगळे. कुठनं उभी करणार आहे एवढी रक्कम आपण? आता आई हिमतीनं उभ्या राहिल्यात ना, मग आपण बी त्यांच्या पाठीशी उभं राहायचं. रात्रीचा दिस करायचा, पडेल ते काम करायचं. ह्या कर्जातनं घराला सोडवायचं म्हणजे सोडवायचंच. ते तर आहेच. पण पैलवान, एक गोष्ट लक्षात ठेव, काय बी झालं तरी सराव सुटता कामा नये, कुस्तीकडे दुर्लक्ष होता कामा नये. मला फॅक्टरीवर जावं लागेल, पण तू तालीम थांबवायची नाही. होय, मी माझ्या परीने प्रयत्न करणार आहे. पण सध्या येळ आपल्या इपिरीत आहे.
सध्या कुस्तीला विश्रांती दिलेलीच बरी, तरच आपलं घर टिकू शकते आणि आई बी मग शांत राहते. नाही नाही, मला हे अजिबात चालायचं नाही पहिलवान. बसतात आखाड्यात आपल्याला सारखं आक्रमक खेळून चालत नसते. कवा कवा एखादं पाऊल मागं बी जावं लागते. काही चुकीचा डाव टाकून चालत नसते. तसंच इथं बी करावं लागणार आहे. आपण कष्टाने थोडे हप्ते फेडू, मग आईना बी हायसं वाटेल, आपल्यावर भरोसा वाटेल आणि ती लेका बी जराशी थंड होईल. मग परत हायच की आपली कुस्ती. पहिलवान वस्ताद, सराव कुस्तीवर आपला जीव आहे ना. मग या पुरात गटांगळ्या खाऊन बुडण्यापासून वाचायचं असेल तर दम रोखून हातपाय मारणं गरजेचंच आहे. आपण सध्या तेच करूया. हाय नव तुमच्या सोबत, माझ्यावर विश्वास ठेवा.